मी विशेषतः शेतकरी असल्यामुळे मी जास्त बायोफ्युएलवर काम करतो. आता माझ्याकडे सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर आहे आणि आता राईस स्ट्रॉ पासून बायो सीएनजी तयार करणारे 400 प्रोजेक्ट देशात सुरू होत आहेत. त्यातले 60 सुरू झालेले आहेत. आणि आता आपला शेतकरी हा अन्नदाता नाही, ऊर्जादाता, इंधनदाता आणि बिटुमिन दाताही पण झालेला आहे आणि हवाई इंधन पण दाता झाला. आम्ही एक प्रोजेक्ट पानिपतला सुरू केलेला आहे. ते राईस स्ट्रॉ परली जे जाळतात त्याच्यामध्ये दिल्लीत प्रदूषण होतं, त्याच्यामध्ये 1 लाख लिटर बायो इथेनॉल, 150 टन बायो बिटुमिन आणि 78,000 टन हवाई इंधन तयार होत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात आपलं बायो एव्हिएशन फ्युएल हे देखील आपला शेतकरी तयार करणार आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये प्रदूषण कमी करणं आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेत आपण बायोफ्युएल तयार करणं आणि आता कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट पण आली आहेत. तुम्ही याच्यावरही काम करा. मी जेसीबी कंपनीला आग्रह करून एक जेसीबी हायब्रिड बनवायला लावला. तो सीएनजी आणि डिझेलवर होता. जेसीबीच्या एमडींनी मला सांगितलं की तुमच्या आग्रहामुळे आम्ही केला आणि आता 1000 जेसीबीचा ऑर्डर त्यांना रशियात मिळाला. त्यामुळे आता सगळ्याच कंपन्या ज्या आहेत त्या अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवर काम करतात आहेत आणि तुम्ही आता याची सुरुवात केली. त्यामुळे ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश आपल्याला बनायचा. आणि म्हणून तुम्ही जी आज सायकल आणलेली आहे ती नक्कीच, स्कूटरही आता आल्या बऱ्याच, पण अनेक लोकांना सायकल हा छंद आहे. जर्मनीमध्ये सगळ्या रोडवर आपल्याकरता सायकली करता वेगळा ट्रॅक आहे, पण आपल्या इथे जे ट्रॅक केला की फुटपाथवर अतिक्रमण करून लोक येऊन बसतात. त्यामुळे आम्ही काही शहरामध्ये आता याचं सुरू केलेला आहे प्रयत्न. नागपूरला एक मेन रोड आहे एअरपोर्ट टू झांसी, त्यालाही पण आता सायकल ट्रॅकमध्ये रूपांतर करणार आहे. हळूहळू हा पॉप्युलर होत आहे आणि एका दृष्टीने सायकल हे आपल्याकरता अतिशय उत्तम, चांगलं आणि स्वस्त, इकॉनॉमिकली व्हायबल असं वाहन आहे. आणि त्यामुळे लॅब इंडियाच्या या प्रोजेक्टला, या ई सायकलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण तुमचा ब्रँड यशस्वी हो याकरता शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.